हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आम्ही चाललो आहोत एक इंटरनॅशनल ट्रीपला. सो मी खूप खुश आहे कारण का ही माझी फर्स्ट लाईफमधली इंटरनॅशनल ट्रीप आहे जी मी माझ्या आईसोबत जात आहे. माझ्या आईने ह्याच्या वेळेला 1-2 इंटरनॅशनल ट्रिप्स केलेल्या आहेत, बट माझ्यासाठी ही फर्स्ट आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट. अँड आम्हाला ॲक्च्युली पोचायचं होतं अराउंड 9 वाजेपर्यंत एअरपोर्टला, बट आम्ही खूप लेट आहोत. इट्स ऑलमोस्ट 8:50, 10 मिनटं आहेत 9 वाजायला. अँड बाकीचे जे लोक आमच्याबरोबर येणार आहेत ते ऑलमोस्ट पोचले आहेत तिथे. काही लोक अजून ट्रॅव्हल करत आहेत, बट आम्ही खूप लेट आहे. सो आम्ही फटाफट ओला मिळायला आम्हाला टाईम लागला, तर त्यामुळे थोडा डिले झाला आहे. सो मी जातो. तर गाईज, आईला काहीतरी सांगायचं आहे तुमच्या लोकांना, तर बोल, काय बोलायचं? आम्ही निघालो आहोत, पण थोडासा उशीर झाला आहे निघायला. तर आता बघू किती वाजता पोहोचतो. आमचं फ्लाईट आहे 12:45 आणि आता वाजलेत जवळजवळ 9:15, 9:30. थोडीशी भीती आहे, बघू आता किती वेळात पोहोचतो. तसं तुम्ही उद्या पुढच्या प्रवासाला कधी निघाल दुबई किंवा कुठेही जायला, तर तुम्ही 4 तास आधी नक्की निघा. येस. तर मी आता चाललो आहे ट्रॉली घ्यायला, जी मी मगाशी घेतली नव्हती. तो ट्रॉली आपण घेतलेली आहे. तर आता आमचं व्हेरिफिकेशन चाललं आहे. व्हेरिफिकेशन म्हणजे आम्ही बोर्डिंग पास घ्यायला आलो आहे आता. आणि इथे भांडणं चाललेली आहेत बिकॉज समथिंग सिंगापूरला जाणारा ग्रुप आहे, समथिंग 45 पीपल्सचा. अँड त्या लोकांना 10:30चा टायमिंग सांगितलेला, बट ते लोक पहिले येऊन उभे आहेत. सो इथे गर्दी झालेली आणि खूप तुम्ही ऐकू शकता की इथे भांडणं चालली आहेत लोकांबरोबर. म्हणजे माझ्या मम्मीचे जे फ्रेंड्स आहेत ते कस्टम ऑफिसर्स आहेत. सो हा पर्सन जो आहे लेफ्ट साईडने चालले आहेत पुढे, तो त्यांच्या ओळखीने आमचं जे बोर्डिंग पासचं वगैरे काम आहे ते खूप फटाफट होत आहे. सो गाईज, आता आमचं इमिग्रेशन झालेलं आहे आणि आम्ही आता चाललो आहोत इमिग्रेशनलाच. चेकिंग वगैरे होऊन आता डिप्लोमॅटिक पासपोर्ट्स चेक. अच्छा, ओके, इमिग्रेशन स्टॅम्पसाठीची ही लाईन आहे. सो आता इमिग्रेशन स्टॅम्प घ्यायला जातो आणि तिथे काय विचारतात मला क्वेश्चन्स मी तुम्हाला दाखवतो. ओके, रेकॉर्ड करेन ते खालती फोन ठेवून. आपण बघूया काय क्वेश्चन करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे माझं फर्स्ट टाईम आहे. सो इवन आय डोंट नो काय क्वेश्चन्स विचारले जातात. फर्स्ट टाईम इंटरनॅशनल आहे. सो लेट्स सी. दुबई टूरिस्ट घूमने. यस, डन. येस, इंटरनॅशनल फर्स्ट टाइम. थँक्यू. आणि आमची फ्लाईटला आता अजून आता वाजलेत. माझा वॉच कुठे ठेवला? हां, सो मी घाबरलो बिकॉज माझा वॉच मी आता इमिग्रेशन झाल्यावरती, इमिग्रेशनच्या आधी ते सगळं चेकिंग वगैरे ट्रेमधून मी बॅगमध्ये ठेवलेलं आणि त्यामुळेच मी घाबरलो. सो हां, आता वाजले आहेत ऑलमोस्ट 11:15 आणि आमची फ्लाईट आहे 12:45ची. सो बराच वेळ आहे. सो त्यामुळे आता आम्ही जाऊ पुढे आणि बसू. फायनली 12:30 आहेत आणि झाले आणि आमच्या फ्लाईटला ओन्ली 15 मिनटं बाकी आहेत. आता आम्ही बोर्ड करू फ्लाईटमध्ये. मी जसं बोललो की मी फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करतो.
त्यामुळे मला ते आता आम्ही पोचलो आहोत अबुधाबी एअरपोर्टला 3:05 आपल्या इथे म्हणजे इंडियामध्ये आता झाले असतील अराउंड 4:30 हां 1.5 आवरचा गॅप आहे. सो हां खूप डिफरंट वाटत आहे आज इथे आलं तर इंटरनॅशनल अबुधाबी एअरपोर्ट. सो गाईज आपलं इमिग्रेशन झालेलं आहे आणि माझ्या लाईफमधला फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपचा स्टॅम्प माझ्या पासपोर्टवर लागला आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड ॲज वेल एज हॅप्पी. मला बोलतो तुझं नाव युअर नेम ओमखार असं बोलतात. ठीक आहे चलो सगळ्यांची वाट बघतोय मी येईपर्यंत. सो गाईज आता आम्ही पोचलो आहोत अबुधाबी एअरपोर्टला आणि मी इथे बसलो असा मांडी घालून कारण का मला फोन चार्जिंगला लावायचा होता आणि आम्ही इथे आलो अराऊंड 3-3:30च्या दरम्यान म्हणजे लँड केलं बाहेर वगैरे इमिग्रेशन वगैरे करून आम्हाला 3:30 झाले येईपर्यंत बाहेर. आणि आमचा जो पिकअप करायला येणार आहे तो येणार आहे 6 वाजता. इकडचे 3:30 म्हणजे तिकडे पकडा इंडियामध्ये 5 वाजले असतील. सो हां तसं. सो आता झाले आहेत 5:18 अजून 40 मिनिट्स आहेत आमचं पिकअपला जी गाडी येणार आहे और ड्रायव्हर येणार आहे त्यांना येण्यासाठी. सो त्यासाठी आम्ही लोक इथे बसलो आहे बिकॉज इथून जे बाहेर अरायवल आहे एक्झिट आहे तिथून बाहेर गेल्यावरती आम्हाला आयडिया नाही आहे की तिथे बसायला स्पेस आहे की नाही. सो मग तिथे जाऊन बाहेर कुठे बसायला न मिळणं आणि बाहेर थंडी पण खूप आहे. सो बेटर आम्ही आतमध्येच बसून आहे. आम्ही इथून निघू आमची गाडी आली की देन विल गो टू लोकल रेस्टॉरंट. तिथे जाऊन आम्ही ब्रेकफास्ट करू. ह्या अबुधाबी एअरपोर्टवरून आमचं जे हॉटेल आहे काय ॲडमायरल प्लाझा म्हणून 5 स्टार हॉटेल आहे जे आहे इथून 2 to 3 आवर्सचं ट्रॅव्हल मोस्ट प्रोबॅबली. सो बघू त्यावर डिपेंड करतं. एवढी प्रोबॅबली आयडिया नाही आहे. 2 to 3 आवर्स त्यांनी सांगितलं आहे. सो लेट्स सी किती वेळ लागतो. मग तिथे जाऊन आम्ही फ्रेश होऊ थोडा वेळ रेस्ट करू आणि मग फर्दर आणि मग पुढचं डे 1 कसा जातो हे तुम्हाला मी दाखवतो. तर मग तेच मग मी पॉवर बँक लावून माझा गोप्रो चार्ज करायचा ट्राय केला बट ते असं दाखवत होतं की म्हणजे होत नव्हतं बेसिकली. तो मेन थिंग ते होतं. तर मी आता वेळ मिळाला बसायला आहे तो चार्ज वगैरे झालं. हां तर आम्हाला पिकअप करायला जे आले आहे पिकअप करायला जे येणार होते ते आले आहेत. सो आता आम्ही बाहेर जातो आणि म्हणजे बाहेर जातो आहे बिकॉज टू चेक की इफ ते आले आहेत का. मी आणि माझी आई जातो आहे बाहेर पहिलं आणि मग कन्फर्म केल्यानंतर आम्ही आमचे जे बरोबर मेंबर्स आहेत त्यांना सांगू. सो ती लोक पण बाहेर येतील. ओके बाहेर मी आता वेदर चेक केलं अराऊंड 13 आहे. आता आपल्या मुंबईतलं टेम्परेचर इंडियातलं टेम्परेचर तर 15 किंवा 20 हे टेम्परेचर किंवा 13 आणि इकडचं 13मध्ये किती फरक आहे. जे पिकअप करायला येणार होते ते आलेले आहेत आणि आता आम्ही बाहेर जात आहोत. आम्ही 11 लोक आहोत आणि तो समथिंग बोलत होता की त्यांनी जी कार आणली आहे ती समथिंग कमी लोकांची आहे आणि सगळे अडल्ट्स आहेत. गाडी बघा यार इथे खूप छान अशी थंडी आहे इथे आणि खूप प्लेझंट वेदर आहे आणि मजा वाटते आणि मेन म्हणजे मला ह्या गाड्या बघून खूप छान वाटतं आहे. पण आता पहिलं आपण लगेच गाड्यांमध्ये टाकू मग गाड्या तर बघायचंच आहेत आपल्याला. राहायला बघा ये मी इथे आलो आहे चहा प्यायला. द कॅरेट समथिंग नाव आहे. इथे पण आहे तशी द कॅरेट रेस्टॉरंट म्हणून आणि बिग बाईट कॅफेटेरिया माहिती नाही मला ते बिग बाईट चांगलं वाटतं रे. सो फायनली 9:30च्या आसपास आपण पोचलो आहोत
आपल्या हॉटेल डेस्टिनेशनला दुबईमध्ये ॲडमायरल प्लाझा. अँड आता आमचा हां आणि जी आमची व्हॅन होती आम्हाला ड्रॉप करणार होती त्याच्यातून आमचं हे सगळं लगेज काढलेलं आहे आता. तर मी तुम्हाला जसं बोललो की आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार आहे दुबईमध्ये स्टे केला आहे ॲडमायरल प्लाझा, तिथे आम्ही पोचलो आहे. बट आमचा जो चेक इन टाईम आहे तो आहे 2 वाजताचा आणि आता वाजले आहेत 10:30. आम्ही पोचलो जवळजवळ 9:45ला. तर आता आम्ही ते लॉबीमध्ये बसलो आहे सगळे. इथे आमच्या हॉटेलच्या बाहेरच नियर बाय मार्केट आहे. सो ते अराऊंड 10 वाजता ओपन होतं. सो फ्यू मेंबर्स जे आहेत आमच्या ग्रुपमधले ते लोक तिथे गेले शॉपिंग करायला और मार्केट बघायला. अँड बाकी आम्ही फ्रेश वगैरे होऊन बसलो आहे सो दॅट कारण का वेट करावाच लागणार आहे. आम्ही अर्ली चेक इनचा मेल केला होता बट ड्यू टू अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला वेट करावा लागणार आहे. वी डोंट हॅव एनी ऑप्शन. अँड तेच आता बघू. सो आमचं चेक इनला टाईम असल्यामुळे आता आम्ही इथे लोकल मार्केट आहे तिथे आम्ही फिरायला जात आहोत. म्हणजे इथे गोल्ड्सचे शॉप्स आहेत. सो तिथे हॉटेलचे रिसेप्शनिस्ट जे होते इथे एक मुलगी आहे, इंडियन होते ते. सो त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं आणि त्यांनी आमच्यावर एक एक्झिक्युटिव्ह पाठवला. तर आम्ही त्यांना घेऊन इथे चाललो आहे, पुढे ते चालले आहेत. सो आम्ही त्यांना घेऊन चाललो आय मीन ते आम्हाला घेऊन चालले आहेत. सो या आम्ही जाऊ, बघू आता तिथे जाऊन काय काय चांगलं मिळतं. गोल्ड किती घेऊन जाऊ शकतो आय डोंट नो. आय नीड टू टेक ऑल द इन्फॉर्मेशन. सो बघू. दिस इज मीना बाजार. 17 तर असे लावून ठेवलेत बघ ना. मे बी बॉक्सेस असतील ते. हा एवढा काय कुठे नेतोय, कुठे प्रॉफिट मार्केट फिरवतोय असं वाटतंय मला. आलं वामनहरी पेठे आलं. चला वामनहरी पेठे आलं. येस झालं का. त्यांची गोल्डची शॉपिंग होतच नाही आहे. किती वेळापासून चाललं आहे या लेडीजचं. आणि या सगळ्या लेडीजमध्ये मी एकटाच मुलगा आहे. मला खूप कंटाळा येतो आता. एक झालं की दुसरं झालं की तिसरं. बेल्जियम डायमंड नहीं मिलेगा. ये बेल्जियम ऐक ग बापरे. कोणतं हा खाई खूप. हे मागचं पण छान आहे. विचार ना किती आहे. बट हा खूप कॉस्टली विचार कर फक्त. अरे तो 450 आणि 550 ना कमी करतात ते. काय किती कमी करणार. इंडियाच्या रेटने देणार काय ते. नाही म्हणजे काही रेट सांगायचे. आय डोंट नो इफ ते जे पण आहेत ते ओरिजिनल्स आहेत की नाही. बट मग मला असं फील होतं की इफ मी जर इंडियामधून 5000चं वॉच घेतो सिटीजन और वॉट एव्हर कंपनीचं, तर ॲटलिस्ट आय कॅन गो टू दॅट पर्टिक्युलर शोरूम इफ त्या वॉचमध्ये किंवा अजून कोणत्या गोष्टीमध्ये काय फॉल्ट येतो आहे तर राईट. इन्स्टेड ऑफ परचेसिंग इट फ्रॉम हिअर. सो बेटर तिथून घेणं आहे ना असं मला वाटतं. अँड फर्स्ट डे आत्ता चालू आहे. सो बघू. बाकी ते गाड्या खूप छान आहेत. मला टेस्ला बघायला मिळतात खूप फ्रिक्वेंटली. आणि हे आता मी जिथे आलो आहे हे समथिंग मिलेना बाजार आहे. सो मिनी इंडिया बोलतात त्याला. आणि तसाच क्राऊड आहे बेसिकली मेन थिंगचा. तर मित्रांनो आज आहे आपला डे 1
आणि डे 1चे आता वाजले आहेत ऑलमोस्ट 6:30 पण किती वाजले पकडून चला 7 वाजलेत. सो आता आपण जात आहोत क्रूजवरती. अँड लाईक फर्स्ट डे आपला असा होता की तो तुम्ही पहिला बघू शकता. हा माझा आजचा म्हणजे लाईक आउटफिट आहे. ब्लॅक ट्राउझर, ब्लॅक टर्टलनेक टी शर्ट अँड त्याच्यावरती हे जॅकेट अँड ही साईड बॅग. ॲक्च्युली झालं असं की आम्ही ह्या हॉटेलमध्ये बुकिंग केलेली ना, तिथे आम्हाला चेक इनचा टायमिंग दिलेला 2-3चा. तर ठीक आहे चला, आम्ही लवकर आलो, चेक इन लवकर केलं. चेक इन लवकर नाही केलं, लवकर आलो, वेट करत होतो. आम्ही मार्केटला गेलो, शॉपिंग केली, आम्ही जेवणसुद्धा आलो 3 वाजेपर्यंत. बट आल्यानंतर सुद्धा त्यांचं चेक इन करायला आम्हाला ते अलाव नव्हते करत. तेव्हा लाईक की क्लिनिंग होतं, हे होतं, ते होतं. आणि वी वर रिअली टायर्ड बिकॉज आम्ही काल संध्याकाळी जे सगळे 5-6 वाजता निघालेलो त्यापासून आम्ही रेस्ट कटीच नव्हती केली ना, झोप झालेली कोणाची, ट्रॅव्हलिंग हॅक्टिक होतं. सो तसा तर त्यामुळे आम्ही आलो फटाफट. जसं आम्हाला रूम अलॉट्स केले, आम्ही रूमच्या कीज घेतल्या, एंटर करून आम्ही आतमध्ये आलो अँड स्ट्रेट अवे वी वेंट टू स्लीप. आम्ही झोपलो 2 तास झोपून आता उठलो आहे. सगळे रेडी होऊन माझी मॉमची फ्रेंड ते लोक खाली गेले आहेत. सो या आता ठीक आहे, जे झालं ते झालं. सो आता आपण क्रूजवरती जात आहोत. हे काय कुठली रील बघितलेली? हां, ही आहे का आपली गाडी? मग चला आज राईटला आहे. हां, अरे हाच तर आहे परत आलाय. सो आम्ही आता निघालो आहोत जाण्यासाठी आणि ही आमची गाडी आहे आजची सवारी आत्ताची. धावतात काय लोक. चला हे चला सगळ्यांनी, गाड्या बघा आता, गाड्या आपल्या उडवून जाल सगळ्या. थंडी वाजते काय आहे तू. हाँ, नाम खराब कर रहे हो आप. एवढ्यातच थंडी वाजते. मला एक गोष्ट सांग, आपली बुकिंग आहे की नाही? वापस यही जगह से निकलेंगे तो भाई सामने गाड़ी खड़ी होगी उधर. हाँ, कितने बजे आप आओगे पिकअप के लिए? 10:30 बजे आती है वापस. 10:30. ओके. सो ही आमची क्रूज आहे. भाऊचा धक्का आलेला आहे. शेवटची 15 मिनिटं चांगली मिळाली. इतने में इतना ही मिलेगा. ये हळू हळू हळू. सोलो डान्स. चला याई बाहेर फोटो काढू चल. तर हे होतं आमचं आजचं क्रूज पार्टी. खूप एन्जॉय तर नाही केलं मी, कारण का इथे खूप फसवाफसवी होते असं बघायला गेलं तर. एका अर्थाने क्रूज पार्टीचं जे क्रूज आहे ते क्रूज नाही आहे, ते खूप छोटी बोट आहे. अँड त्यांचे जर तुम्हाला ओपन एरिया हवा असेल तर ओपन एरिया खूप कॉस्टली आहे. अँड प्लस आपण ऑलरेडी पैसे पण भरतो क्रूजवरती, त्याला ते वेगळे. सो त्यांची ही मॅनेजमेंट आहे. आणि डेक जिथे आपल्याला वाटतो की आपण फोटो करू, डान्स करू, ते पण खूप छोटं आहे. सो खूप असं क्राऊडी होतं आणि एवढं एन्जॉय नाही केलं. लास्टचे 15-20 मिनिट्स आम्हाला रिकामी जागा मिळाली आणि त्यामुळे आम्ही फोटोज वगैरे काढू शकतो.
सो मी तरी मोस्टली बोलेन की 10 आउट ऑफ 5 एक्सपिरियन्स होता, बिकॉज मी पर्सनली एन्जॉय नाही केलं आहे. सो तेच. तर आता आम्ही झालं आमचं क्रूज पार्टी करून. अब गए नहीं क्या? इधर ही थे आप. तर काहीच हा होता आपला डे 1 इन दुबई. आय नो मी खूप असं प्रॉपर शूट नाही करू शकलो किंवा खूप गोष्टी बोलू नाही शकलो आहे, कारण का मी हळू बोलतो बिकॉज सगळे झोपले आहेत आणि मला ब्लॉग एंड करून झोपायचं होतं. बट हा डे 1 होता. खूप हॅक्टिक झाला, जसं की आम्हाला चेक इन नाही करता आलं, त्याच्यानंतर झोप नाही झाली, ट्रॅव्हल करण्यामध्ये खूप वेळ गेला, पिकअप लेट झालेला. सो बिकॉज ऑफ ऑल दिस रिझन्स मला शूट नाही करता आलं. थोडा असा जोडून मोडून तोडून हा ब्लॉग एडिट करून मी टाकेन. सो चालवून घ्या जरा. बट उद्या मी खूप चांगला ब्लॉग करेन, शूट करेन. ह्याचा नेक्स्ट पार्ट जो असेल म्हणजे डे 2. हा डे 1 होता. सो गाईज दॅट्स इट फॉर द डे. होप यू गाईज लाईक द ब्लॉग. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपले ब्लॉग बघत राहा. बाय, गुड नाईट.